मित्रांनो, दाभोळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागून एक वर्ष लोटलं, पण अद्यापही कित्येक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यातला 21वा प्रश्न असा की पुण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मला जामीन मिळण्यासाठी एक अर्ज करण्यात आला होता. तो जामीन अर्ज फेटाळून लावताना न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं की विक्रम भावेला यापूर्वी दहशतवादाच्या कलमाखाली शिक्षा झालेली असल्यामुळे त्याला जामीन देता येत नाही. मग आमच्या वकिलांनी न्यायालयाकडे ती कागदपत्र मागितली की बाबा कशाचा तरी संदर्भ घेतला असेल ना, की दहशतवादाच्या कलमाखाली शिक्षा झाली असं न्यायालय म्हणतं, तर हा आधार कशाच्या, काय आधार त्याला, म्हणजे काहीतरी कागदपत्र असतील ना रेकॉर्डला, तर ती आम्हाला द्या. मग असा अर्ज केल्यानंतर मात्र न्यायालयाने सांगितलं की ते जरा चुकलंच आमचं, असं काही नाहीये रेकॉर्डला म्हणून. अरे, म्हणजे न्यायालयाचा त्या चुकीच्या निर्णयामुळे मला त्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करावं लागलं. तिथे ते अपील चाललं, मग न्यायालयाने माझं अपील मान्य केलं, मग मला उच्च न्यायालयाने जामीन दिला आणि मग खालच्या न्यायालयाने खोटं कारण देऊन फेटाळलेला जामीन, त्याच्या विरोधात मी अपील केलं, ते अपील चाललं, त्यात निर्णय झाला आणि मग मला जामीन मिळाला आणि मग मी बाहेर आलो. हा कालावधी जवळजवळ वर्षभराचा आहे. म्हणजे पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयामुळे मी एक वर्षभर कारागृहात सडलो. आता ह्याला जबाबदार कोण हो? प्रॉसिक्युशन जबाबदार, कोर्ट जबाबदार, का माझं नशीब जबाबदार? बरं, नशीब बिशीब सगळं झूठ असेल आणि जो काय तो विज्ञानवादच असेल, तर मग हे जे माझ्या बाबतीत झालं याची भरपाई कोण करणार आहे? याचं उत्तर अंनिसवाले देणार का कोर्ट देणार का सरकारी वकील देणार का तो सीबीआयचा जो कोण होता रामरूपचा कार्ट सुभाष सिंग तो देणार का कोण देणार? आहे उत्तर कोणाकडे?